भगवंताच्या वास्तव्याचा जर विचार केला तसं पाहिलं तर भगवान चराचरामध्ये व्याप्त झालेले आहेत. गीतेच्या श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, अथवा बहुन इतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. अर्जुना, मी माझ्या एका अंशावरती हे संपूर्ण जगत स्थित आहे. म्हणजे भगवंताची व्याप्ती चराचरामध्ये आहे. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. चराचरामध्ये भगवान व्याप्त आहेत. परंतु विशेष रूपाने भगवान कुठं थांबतात, कुठं असतात वास्तव्याला? वैकुंठामध्ये नाही, योग्यांच्या ठिकाणी नाही. स्वतः भगवान वर्णन करतात, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी वैकुंठामध्ये थांबत नाही. मला जर सापडायचं असेल तर मी वैकुंठामध्येही सापडत नाही, योग्यांच्याही ठिकाणी मी कदाचित नसेल. परंतु माझं वास्तव्य कुठं असतं? जिथं भक्त असतो, ज्या ठिकाणी भगवत भक्त असतो त्या ठिकाणी मी राहतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत गोड वर्णन करतात, तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबीही न दिसे वरी योगियांचेही मानसे उमरडोनी जाय. तरी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्या ठिकाणी माझा भक्त असतो, माझा भक्त माझं नामचिंतन करत असतो त्या ठिकाणी माझं वास्तव्य असतं. बरं ठीक आहे, भगवान भक्ताच्या ठिकाणी थांबतो. मग भगवान कुठं थांबत नाही? मला जिथं अभिमान असतो. एखाद्याच्या ठिकाणी जर अभिमान झाला ना, भगवंताला जगातलं सगळं काही सहन होतं, परंतु भगवान अभिमान कधी सहन करत नाहीत. ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच. भगवान अभिमानाचे मोठे द्वेष्टे आहेत. जिथं अभिमान असेल, महाराज गोपिकांना अभिमान झाला भक्तीचा, भगवान त्या ठिकाणी गुप्त झाले. जेव्हा गोपिकांनी गोपीगीतामध्ये भगवंताची आळवणूक केली त्या ठिकाणी भगवान आले. म्हणजे भगवंताला कोणाचाही अभिमान तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा, थोडाही अभिमान देव सहन करत नाहीत, कोणाचाच करत नाहीत. म्हणजे जिथं अभिमान असेल त्या ठिकाणी भगवान थांबत नाहीत. बरं ठीक आहे, लक्ष्मी माता कुठं थांबतात? महाराज जिथं भगवान परमात्मा असतील त्या ठिकाणी लक्ष्मी माता असतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात, का सुकुलीने आपुली आत्मजा सतकुळीची दिधली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. म्हणजे लक्ष्मी माता जिथं भगवान परमात्मा आहे त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं. बरं ठीक आहे, लक्ष्मी माता कुठं थांबत नाही? बरं लक्ष्मी माता कुठं असत नाही? शास्त्र वर्णन करतं 6 ठिकाणी लक्ष्मी माता थांबत नाही. हे 6 लक्षणं जर भगवंताच्या ठिकाणी असतील ना, लक्ष्मी माता भगवंताचाही त्याग करते. कोणते 6 ठिकाणं आहेत? लक्ष देऊन ऐका बरं का. कुचैलिनं दंतमलोपधारिणां बौहाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणां सूर्योदये हस्तमये पिशायिनां विमुंचती श्रीरपी चक्रपाणीं. पहिलं ठिकाण आहे. कुठं लक्ष्मी माता थांबत नाहीत? कुचैलिनं, ज्याने मळालेले कपडे घातलेले आहेत, ज्याचे वस्त्र मलिन आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी माता थांबत नाही. पहा बरं का, आपली भारतीय संस्कृती मोठी आदर्श संस्कृती आहे. आपले कपडे जे असतात ना, आपले भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने वापरण्यात येणारी जी वस्त्र असतात ना, ती भारतीय वातावरणाला अनुकूल अशा प्रकारची वस्त्र असतात. आपल्या ठिकाणी सुती पातळ कपडे घालण्याची परंपरा आहे. हे कोट वगैरे घट्ट कपडे हे विदेशामध्ये फॉरेनमध्ये वापरतात. का? कारण त्या ठिकाणी कडाक्याची थंडी असते बरं का. म्हणून आपले जे कपडे असतात ना त्याला धूत वस्त्र म्हणतात, कारण ते रोज धुतले जातात. आणि पहा तुम्ही, धुतलेले कपडे जर आपण ज्या दिवशी घातले ना त्या दिवशी एक अंतःकरणाची चेतना प्रसन्न राहते, आपल्याला प्रसन्नतेचा अनुभव होतो. म्हणून लक्ष्मी माता कुठं थांबते? पहिलं ठिकाण कुचैलिनम, ज्याने कुठं थांबत नाही? ज्याने मळालेले कपडे घातलेले आहेत, ज्याचे कपडे मलिन आहेत, त्याच्यावरती मल चढलेला आहे, अशा ठिकाणी लक्ष्मी माता थांबत नाही. दुसरं ठिकाण दंतमलोपधारिणाम, ज्याच्या दातावरती कट बसलेला आहे, मलिनता दातावरती चढलेली आहे. आता कट कोणाच्या दातावर बसलेला असतो? पिवळे दात कोणाचे असतात? जे व्यसनं करतात, तंबाखू खातात, विडी सिगारेट पितात, गोवा मावा गुटखा पान मसाला वगैरे खातात, अशांच्या दातावरती कट बसलेला असतो. म्हणून पहा तुम्ही,
व्यसनं करणाऱ्यांच्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीच टिकत नाही. त्याचं हे कारण आहे. दंतमलोपधारिणाम. तिसरं ठिकाण आहे बव्हाशिनम, जो जास्त खातो, अति खातो. पहा, आहार असावा, परंतु तो कसा असावा त्याचं स्वतंत्र शास्त्र आहे महाराज. आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे. जेवावं, परंतु त्या युक्तीच्या मापामध्ये आपलं भोजन असावं. महाराज, आपलं वैदिक परंपरा एवढी समृद्ध आहे. काय खावं, कसं खावं, कुठं खावं, किती खावं, केव्हा खावं, कोणत्या वेळी खावं, कोणत्या महिन्यामध्ये काय खावं, कोणत्या महिन्यामध्ये काय खाऊ नये, याचं स्वतंत्र आयुर्वेदशास्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. पहा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या परंपरेमध्ये असं सांगितलं जातं, श्रावणे वर्जेत क्षीरम, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दूध पिऊ नका. आता काही लोक म्हणतील, महाराज श्रावण महिन्यामध्ये दूध प्यायचं नाही, मग त्या दुधाचं काय करायचं? शास्त्र सांगतं, श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरी जे दूध उपलब्ध होईल, भगवान शंकराला त्याचा अभिषेक घाला. कारण का? कारण त्याचं शास्त्र, त्याच्या पाठीमागचं विज्ञान असं आहे. श्रावण महिन्यामध्ये नैसर्गिकपणे दूध पचवण्यासाठी जे एन्झाईम्स पोटामध्ये लागतात ते उपलब्ध नसतात. म्हणून श्रावणामध्ये प्राशन केलेलं दूध हे विषासारखं आहे. आणि विष जगामध्ये कोण पचवू शकतं? भगवान शंकर विष पचवू शकतात. आणि म्हणून भगवान शंकराला दुधाचा अभिषेक घालण्याची श्रावण महिन्यामध्ये विधी आहे. म्हणजे आमचं शास्त्र एवढं सूक्ष्म आहे. म्हणजे कधी खावं, कुठं खावं, किती खावं याचे स्वतंत्र नियम आहेत. मग जो अति अन्न भक्षण करतो त्याचा योग, त्याचं जीवन हे दुःखमय बनतं. महाराज भगवान गीतेमध्ये वर्णन करतात, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. जो युक्तीनं आहार घेतो त्याचा योग हा दुःखरहित होतो. म्हणजे जो जास्त अन्न भक्षण करतो त्याच्या ठिकाणी लक्ष्मी माता थांबत नाहीत. कुचैलिनम दंतमलोपधारिणाम बव्हाशिनम निष्ठुरवाक्यभाषिणाम. जो बोलताना कठोर बोलतो त्याच्या ठिकाणी लक्ष्मी माता थांबत नाही. पहा बरं का, शब्द हे प्रत्येकाकडे मुबलक असतात, परंतु आपल्या बोलण्यावरती, आपल्या शब्दावरती अवलंबून असतं. आपल्या शब्दाला किंमत मिळेल की शब्दाची किंमत चुकवावी लागेल, आपल्या बोलण्यावर अवलंबून असते ते. म्हणून आपल्या शब्दाला जर किंमत भेटावी असं वाटत असेल तर बोलण्याची कोणती आचारसंहिता पाळावी? भगवान श्री ज्ञानोबा सांगतात कसं बोलावं? तैसे साच, आपलं बोलणं खरं असावं. आणि मवाळ, जे खरं आहे ते मवाळ भाषेमध्ये असावं. काही लोक खरे बोलतात परंतु ते मवाळ नसतं. ते शब्द काय कामाचे? ज्ञानोबा सांगतात, परी तोडावया संदेह तीख जैसे का लोह. संदेह तोडण्यामध्ये ते लोखंडाप्रमाणे तीक्ष्ण असावं, परंतु श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. ऐकण्याच्या बाबतीत ते मधुर असावं. तैसे साच आणि मवाळ मितुले थोडं असावं. आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून अशा प्रकारे जो कठोर बोलतो ना त्याच्या ठिकाणी लक्ष्मी माता थांबत नाही. चौथं ठिकाण सांगतात, सूर्योदये हस्तमये पिशाईनाम विमुंचती श्रीरपी चक्रपाणीम. जो सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन समयी झोपून राहिलेला असतो ना त्याच्या ठिकाणी लक्ष्मी माता निवास करत नाहीत. बरं, 5-6 ठिकाणं, हे 5-6 जर दोष भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जरी असले ना तरीही लक्ष्मी तिथं थांबत नाही. पहा, मग आपल्याकडे जर लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा असावी असं वाटत असेल तर हे शास्त्राचे नियम अवश्य पाळावेत. विठ्ठल